Good morning, all of you. Today we see the classification of substations. The substations can be classified in several ways, that including the following. That first one is the classification based on the voltage levels. Okay, so in that first is the AC substation. So AC substation is nothing but the alternating substation. Okay, so first is the classification is the high voltage. Okay, so in high voltage substation, so in that high voltage is the between 33 kV to 66 kV. Okay, second substation is the extra high voltage substation. That includes the voltage level is up to 132 kV and 400 kV. Means 132 kV to 400 kV. Okay, next that is the ultra high voltage, that is ultra high voltage substation. The ultra high voltage substation is above 400 kV. Okay, next point is the megavolt, or that is distribution substation or the public substation, is 2 kV to 33 kV. Okay, जे की सबस्टेशन आपण त्याला डिस्ट्रीब्यूशन सबस्टेशन ॲज अ कन्सिडर करू शकतो. ओके, सो हे जे सबस्टेशन आहे हाय व्होल्टेज इज द प्रायमरी ट्रान्समिशन. ओके, extra high voltage is including also the primary transmission. Okay, so first of all we generate the voltage at 11 kV and converts that into the 132 kV. Okay, next is the LV, that is the low voltage, and the private substation, that is the pole mounted substation or the plinth mounted substation, that converts 11 kV to 220 volt and 440 volt. Okay, so this is the distribution substation, that includes the pole mounted substation and the plinth mounted substation. And last is the HVDC substation. In HVDC substation we convert by using the converters, we convert the AC voltage into the high voltage DC voltage. Okay, so that substation is called as the high voltage DC substation or the converter substation. Okay, next is the classification based on the construction features. Okay, so construction features means what, जे की सबस्टेशन आहे ते सबस्टेशन आपण कसं तयार करतो किंवा बेस्ड ऑन देअर जिओग्राफिकल कंडिशन्स आपण त्याला नाव दिलंय की बेस्ड ऑन दी constructional features. Okay, so first is voltage, first substation is the outdoor substation. The outdoor substation, it is under the open sky. Okay, so जे above the ground जे काही व्होल्टेज असते त्या व्होल्टेजला आपण कुठला व्होल्टेज म्हणतोय तर आउटडोअर सबस्टेशन म्हणते. किंवा जे सबस्टेशन ओपन टू स्काय मीन्स व्हॉट, की ज्यामध्ये कुठल्याही बिल्डिंग मध्ये नसते किंवा अंडरग्राउंड नसते, अशा व्होल्टेजला आपण काय म्हणते आउटडोअर सबस्टेशन. जसं की आउटडोअर स्टेडियम्स असतात. ओके, जसं की इनडोअर गेम्स आणि आउटडोअर गेम्स असतात. आउटडोअर गेम्स ह्या ओपन दी स्काय ग्राउंड मध्ये खेळवल्या जातात. ओके, लाईक दॅट आउटडोअर सबस्टेशन हे ओपन दी स्काय और ग्राउंड वरती प्लेस केलेलं असते. ओके, नेक्स्ट दॅट इज द इंडोअर सबस्टेशन. सो इंडोअर सबस्टेशन इज दी सबस्टेशन विच इज दी इनसाइड द बिल्डिंग और दी अंडरग्राउंड. ओके, सो इंडोअर सबस्टेशनचं जे काही कन्स्ट्रक्शन केलेलं असते हे अंडरग्राउंड कन्स्ट्रक्शन केलेलं असते. ओके, सो दिस सबस्टेशन इज कॉल्ड ॲज दी इंडोअर सबस्टेशन. ते इंडोअर सबस्टेशन हे बियॉन्ड 11 kV म्हणजे 11 kV पेक्षा जास्त अप टू 33 kV आपण इंडोअर सबस्टेशन वापरू शकतो. ओके, नेक्स्ट सबस्टेशन आहे हे सबस्टेशन आहे मायनिंग सबस्टेशन. ओके, सो मायनिंग सबस्टेशन हे जे डिझाईन कन्सिडरेशन आहे किंवा जे काही स्पेशल डिझाईन कन्सिडरेशन आहे. सो मायनिंगमध्ये जे काही सबस्टेशन आहे ह्या सबस्टेशनमध्ये एक्स्ट्रा प्रिकॉशन्स आपल्याला घ्याव्या लागतात किंवा एक्स्ट्रा सेफ्टी घ्यावी लागते फॉर द ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय. ओके, सो दिस इज दी मायनिंग सबस्टेशन. नेक्स्ट सबस्टेशन आहे मोबाईल सबस्टेशन, दॅट इज टेम्पररी रिक्वायरमेंटसाठी हे यूज केलेलं असते. सो मोबाईल सबस्टेशन म्हणजे काय, जिथे तुमचे व्हरायटी ऑफ जे मोबाईलचे टॉवर्स वगैरे असतात अशा ठिकाणी जे व्होल्टेज असते ते व्होल्टेज जे सबस्टेशन असते त्या सबस्टेशनला आपण काय म्हणते मोबाईल सबस्टेशन म्हणते. नेक्स्ट आहे पोल सबस्टेशन. सो पोल सबस्टेशन म्हणजे काय, एका पोलवरती जे काही सबस्टेशन तुम्ही माउंट केलं असते म्हणजे एकाच पोलवरती तुमचा आयसोलेटर असेल, सर्किट ब्रेकर असेल, रिले असेल. ओके, सो हे सगळं
एका पोलवरती माउंट केलं असेल त्याला आपण काय म्हणते, पोल माउंटेड सबस्टेशन विच कन्वर्ट्स दी voltage into 11 kV to 440 volt. ओके, नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन दी कॉन्फिगरेशन. आता व्हेरियस टाइप्स ऑफ कॉन्फिगरेशन्स असतात. सो फर्स्ट कॉन्फिगरेशन आहे एअर इन्सुलेटेड आउटडोअर सबस्टेशन. सो जे आउटडोअर सबस्टेशन्स आहेत ह्या सगळ्या सबस्टेशनला इन्सुलेशन कुठलं असते तर एअर इन्सुलेशन असते. ओके, बिकॉज एअरमधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. ॲज अ आर्क एक्सटिंग्विशिंग मीडियम म्हणून एअर आपण काय केलेलं असते, यूज केलेलं असते. ओके, सो एअर इन्सुलेटेड आउटडोअर सबस्टेशन, जे की सबस्टेशन आपण अप टू 800 किलोवोल्ट पर्यंत यूज करू शकतो. नेक्स्ट टाइपचा सबस्टेशन आहे दॅट इज GIS, दॅट इज दी गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. सो इन दॅट द गॅस इज प्लेस्ड बिटवीन दी जे काही तुमचे एलिमेंट्स असतील किंवा जे काही कंपोनंट्स असतील दॅट इज सर्किट ब्रेकर, रिले, आयसोलेटर, ह्या सगळ्यामध्ये काय केलेलं असते तर SF6 गॅस वापरलेला असते. सो SF6 गॅस वापरून आपण सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊ शकतो. नेक्स्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ऍप्लिकेशन. सो व्हेरियस ऍप्लिकेशन साठी फर्स्ट ऍप्लिकेशन इज स्टेप अप. स्टेप अप मध्ये काय करतोय आपण, व्होल्टेजला इन्क्रीज करतोय, दॅट इज बाय 11 kV टू 33 kV or either 66 kV or either 132, 400 like that. So we can step up the voltage by using the step up transformer. Next substation is the primary grid substation. So हे जे सबस्टेशन असते हे सबस्टेशन आपण प्रायमरी ट्रान्समिशन साठी वापरलेलं असते. सो ह्या प्रायमरी ट्रान्समिशन मध्ये आपण काय करते, व्होल्टेज जे काय ते स्टेप डाऊन करणार आहे फ्रॉम 66 kV, सॉरी स्टेप अप करणार आहे फ्रॉम 66 kV टू 220 kilovolt. Next is secondary substation. So it is a secondary transmission. So it steps down to 11 kV voltage. Next is distribution. So distribution substation, जे की कंझ्युमर पर्यंत आपण सप्लाय पाठवतो, that is 11 kV to 400 or 440 volt kV. Next is classification based on the services. So that is important. First one is the power factor substation. So पॉवर फॅक्टर सबस्टेशन मध्ये काय होते तर आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी जे काही सबस्टेशन उभारते त्याच्यामध्ये तुमचे शंट कॅपॅसिटर्स असतील किंवा सिंक्रोनस कंडेन्सर्स असतील हे यूज केले असतात त्या सबस्टेशन मध्ये. नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी सबस्टेशन. सो फ्रिक्वेन्सी सबस्टेशन मध्ये काय केलेलं असते तर जे काही आपली फ्रिक्वेन्सी आहे, काही काही ऍप्लिकेशन्स इंडस्ट्रियल पर्पज मध्ये असतात की ज्या सब ऍप्लिकेशनला आपल्याला काय लागते, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी लागते किंवा चेंज ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी लागते, त्या ठिकाणी आपण काय करतो, फ्रिक्वेन्सी सबस्टेशन यूज करतो. नेक्स्ट टाइप द सबस्टेशन आहे दॅट इज इंडस्ट्रियल सबस्टेशन. द सबस्टेशन विच यूज्ड इन इंडस्ट्री किंवा इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन साठी जे काही सबस्टेशन लागते, सो हे सबस्टेशन म्हणजेच इंडस्ट्रियल सबस्टेशन म्हणून आपण ओळखतो. ओके, सो इन दिस लेक्चर स्टॉप हिअर. सो आपण क्लासिफिकेशन ऑफ सबस्टेशन बघितलंय, जे काही व्हेरियस वेगळे वेगळे क्लास सबस्टेशन्स आहेत ते. ओके, थँक्यू.